जय शिवराय मित्रांनो, मी वैभव राज कदम आज तुमच्या समोर PSCL ची माहिती देण्यासाठी आलो. ज्या लाभार्थ्यांनी PSCL लिमिटेड यांची पावती काढली होती, आता तुमच्याकडे एक रिसिप्ट असेल, प्रत्येकाकडे ही अशा प्रकारची रिसिप्ट असणार आहे. ज्या रिसिप्टवर तुमचा नंबर हा प्लॉट रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे. आता या लाभार्थ्याचा मी रजिस्ट्रेशन नंबर सांगतो. तुमचा U18828587 हा नंबर आहे. यू पासून सुरुवात होती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यूला धरून 10 अंक असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला हा नंबर खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या मोबाईलला एक मॅसेज आलेला असेल तर या नंबरनं तो मॅसेज तुम्हाला दिसणार आहे. सुरुवात ही यू न होणार आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला जी माहिती ग्रुपवर येत आहे की तुमचे PSCL ची पॉलिसी भरली पण पैसे जमा करण्यासाठी काय करावं लागेल, तर सेबीचे काही आदेश निघालेले आहेत. त्या आदेशानुसार आता तुमची पॉलिसी ज्या नावाने काढली, आता समजा ही पॉलिसी आहे कांताबाई बी कदम. आता कांताबाई बाबाराव कदम असं त्या लाभार्थ्याचं PSCL लाभार्थ्याचं पूर्ण नाव आहे कांताबाई बाबाराव कदम, पण पॉलिसीच्या पावतीवर बॉन्डवर नाव आलेलं आहे कांताबाई बी कदम. आता हे बी, आता असंच नाव तुमचं हे पासबुकवर आलं पाहिजे. आता प्रत्येकाच्या पासबुकवर काय असणार आहे, समजा आता तुमचं कुठलं खातं आहे, कोण्या बँकेचं आहे, तर आता बऱ्याच लाभार्थ्याचे खाते हे SBIचे असू शकतात, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे असू शकतात, PDCचे असू शकतात. त्यासाठी आता प्रत्येक लाभार्थ्यानं काय करायचंय की पावती कांताबाई बी कदम या नावानं काढलेली असल्यामुळं तुम्हाला पासबुकवरचं नाव पूर्ण असू शकते, जसं की कांताबाई बाबाराव कदम. तर आता हे कांताबाई बाबाराव कदम हे तर पूर्ण नाव आहे, पण पावतीवर नाव काय, कांताबाई बी कदम. आता काय करायचंय, तर तुम्हाला पावतीवर कांताबाई बी कदम नाव आहे, तसंच तुम्हाला पासबुकवरचं नाव पण कांताबाई बी कदम असणं गरजेचं आहे. जर कांताबाई बाबाराव कदम असेल आणि कांताबाई बी कदम नसेल तर काय करायचंय, तुम्हाला बँकेकडून एक बँक व्हेरिफिकेशनचा फॉर्म घ्यायचा आहे. तुम्ही तुमची जर कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे तिथं जायचंय आणि त्या बँकेला म्हणायचंय की माझी PSCL ची पॉलिसी लॅब झालेली आहे, तिला मिळवण्यासाठी मला तुमच्या बँकेकडून कांताबाई बी कदम असलेलं व्हेरिफिकेशनचा फॉर्म द्या. तर हे फॉर्म तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्यांच्याकडून ते दोन्ही व्यक्ती कांताबाई बाबाराव कदम आणि कांताबाई बी कदम या दोन्ही व्यक्ती एकच आहेत असं बँकेकडून या फॉर्मवर लिहून आणायचे. हा फॉर्म न्यायचा आहे, याच्यावर स्टॅम्प सही मारायची आणि कांताबाई बाबाराव कदम कांताबाई बी कदम या दोन्ही व्यक्ती एकच आहेत असं बँक तुम्हाला लिहून देणार. त्याच्यासोबतच तुमचं पासबुक पण असणं गरजेचं आहे. त्या पासबुकवर कांताबाई बाबाराव कदम हे पण पाहिजे आणि कांताबाई बी कदम हे पण पाहिजे. अशी ही दोन गोष्टी एकत्र करून तुम्हाला PSCLच्या पॉलिसीवर ॲड करायच्या आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला बँकेकडून हे तात्काळ आणायचे. तारीख शेवटची 6 ऑगस्ट 2026 आहे अपलोड करण्याची. कदाचित उद्या बँकेला सुट्टी असू शकते जर SBIचा असेल तर. बाकी बँकेला नसतील तर तुम्ही इतरही कडून तुम्ही व्हेरिफिकेशन आणू शकता. त्याच्यासाठी PDC बँक आहे, FGB बँक आहे, ज्या बंद राहणार नाहीत उद्या. त्याच्यात खातं असेल तर तिथूनही तुम्ही हा फॉर्मॅट बँक व्हेरिफिकेशनचं लेटर आणू शकता. आता हे आणल्याच्या नंतर तुम्हाला ते अपलोड करायचे आहे साईटवर. आता या पॉलिसीनुसार जर कोणाकडे ID पासवर्ड नसेल तर ते क्रिएट करायचं आहे. जर तुम्हाला पॉलिसीमध्ये पॅन नंबर जर हे करायचा तुम्हाला जर पासवर्ड किंवा इरेट करायचा असेल तर तुम्ही काय करा, तुमचा मोबाईल क्रमांक चेंज करायचा असेल तर तुम्हाला पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. ते पॅन कार्ड लागेलच कंपल्सरी आणि ह्याची 2 दिवसाची वेळ आहे, त्यामुळं कोणाच विसरायचं नाही. या 2 दिवसात तुमचे कागदपत्र अपलोड झाले पाहिजे. ते तुम्ही कुठूनही करू शकता, तुमच्या मोबाईलवरून करू शकता, कॅम्प्युटरवरून करू शकता किंवा स्वराज मल्टी सर्व्हिस येऊन पण करू शकता. तर ही तात्काळ प्रत्येक पॉलिसी धारकाने ही करण्यासारखी गोष्ट आहे आणि केलीच पाहिजे, तरच तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, अन्यथा ते होणार नाहीत. तात्काळ काळजी घ्या आणि आपला बँक व्हेरिफिकेशनचा फॉर्म बँकेकडून आणा
आणि तुमच्या बँक पासबुकवर जे पावतीवर नाव आहे तसंच पावतीवरचं नाव टाकून आणणं गरजेचं आहे आणि अपलोड करायचं आहे. तात्काळ करणे गरजेचं आहे. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.